नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर एक विषय घेऊन आलेली आहे। नवीनच विषय आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना परिचित आहे, परंतु मला असं वाटतं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आता वालीच कोणी राहिलेलं नाही। अंगणवाडी कर्मचारी म्हटले म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कुठलंही काम आलं का अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलं म्हणजे ती निमूटपणे करेल असा बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा झालेला आहे। आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते, आजपर्यंत आपण पाहिलं असेल 2021 पासून तर 2025 पर्यंत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन, ज्या ॲप्लिकेशनचं आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं नाही अशा ॲप्लिकेशनवर अगदी कठीणातलं कठीण आपण काम केलं आणि ज्याला आपण शेवटचा टप्पा होता आपला FRHचा, तो 80%च्या जवळपास आपल्या महाराष्ट्र शासन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण कर्मचाऱ्यांनी करून दाखवलं। त्यानंतर दुसरी योजना आली मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेत देखील 3 ते 3.5 महिने सेविका असतील, मदतनीस असतील, यांनी देखील जीव ओतून काम केलं आणि त्या योजनेमध्ये नारी शक्ती दूत ॲपवर जे फॉर्म भरले होते त्याचे पैसे अजून मिळाले नाही। पोर्टल म्हणा किंवा वेबसाईट म्हणा याच्यावर जे भरलेलं होतं त्याचे पैसे देण्यात आले, ते पण मदतनीस ताईला अजून मिळालेले नाहीत। आशा आणि आशापोटी, कारण की मानधन जे मिळतं ते अगदी कमी प्रमाणात मिळतं आणि आजच्या महागाईच्या काळामध्ये त्या मानधनामध्ये घर चालवणं कठीण असतं, म्हणून आशेच्या स्वरूपामध्ये प्रत्येक कर्मचारी आशेच्या पोटी 50 रुपये मिळतील म्हणून अगदी कोणी 500 भरले, कोणी 1000 भरले, परंतु त्या वस्तुस्थिती अशी आहे की एवढे फॉर्म भरून त्यांच्या पदरात पैसे हे अगदी पोर्टलचेच पैसे पडले आणि नारी शक्ती दूत ॲपचे पैसे पडले नाही। ही एक वस्तुस्थिती आहे। खूप मोठं चॅलेंजिंग काम होतं, ते देखील अहोरात्र म्हणजे दिवस पाहिला आणि रात्र पाहिल्याने ते देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ते काम केलं। मग काही मदतनीस ताईंनी देखील काम केलं, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रोत्साहन भत्ता भेटला नाही। ही देखील वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यानंतर आता शासनाने म्हणजे केंद्र सरकारने आणखी एक नवी योजना, जी योजना जुनीच आहे, ती योजना नवी नाही, ती योजना जुनीच आहे, परंतु ती योजना आरोग्य खात्याची योजना आहे। ती म्हणजे PMVY म्हणजे पंतप्रधान मातृवंदना योजना। ही योजना आरोग्य खात्याच्या माध्यमातून भरली जाते आणि त्याच माध्यमातून त्यांना जो लाभ आहे किंवा जी रक्कम आहे ती लाभार्थीच्या खात्यावर दिली जाते। परंतु ही योजना देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या म्हणजे कर्मचाऱ्यांवर येणार आहे असं गेल्या काही दिवसापासून चर्चा होती, परंतु तो GR देखील पास झालेला आहे असं ऐकण्यात आलं आणि ते ऐकून मात्र खूप वाईट वाटलं, कारण की जे सोपं काम आजपर्यंत होतं ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला। कारण की अंगणवाडीमध्ये लागत असताना माझ्या जुन्या ताईंचं शिक्षण कोणाचं 10वी पास आहे, कोणाचं 9वी पास आहे, काही 12वी पास आहेत आणि आता ज्या ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये लागल्या त्या मुली सोडल्या तर बाकीच्या माझ्या ताईंचं शिक्षण 10वी 12वीच्या वर नाही। परंतु ही जी मातृवंदना योजनेचा जो फॉर्म आहे, ही जी ॲप्लिकेशन म्हणजे जो फॉर्म भरला जाणार आहे तर त्याच्यामध्ये इतकी क्लिष्ट आणि इतकं काठिण्य पातळीचा हा फॉर्म आहे। वर्षातनं 4दा त्याची ID बदल करायची आहे। त्याचं स्वरूप जर पाहिलं तर हे स्वरूप डोक्याच्या वरून जाणार आहे। तर मग ज्या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा नफा नाही, ज्या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ नाही आणि मुळात अंगणवाडी केंद्राचा जो हेतू आहे तो बाजूला ठेवून जर ऑनलाईन कामावर जर अंगणवाडी कर्मचारी राहिले तर त्याचा दुष्परिणाम हा अंगणवाडी केंद्रावर होणार आहे। बघा, गेल्या काही वर्षांमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करण्याच्या स्वरूपामध्ये किंवा गेल्या 6 महिन्यापासून जे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर FRHचं काम सुरू आहे, मग FRHचं काम करत असताना आधारची अडचण आली, नेटवर्कची अडचण आली, आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे देखील अडचण आली, खूप साऱ्या पालकांचा प्रतिसाद देखील नव्हता। त्याच पद्धतीने एका FRH करण्यासाठी पालकांच्या घरी 10 वेळेस अंगणवाडी कर्मचारी गेल्यावर पालकांना देखील कंटाळा आला। अशा खूप साऱ्या अडचणीमधून पुढे जाऊन 80%च्या जवळपास काम करण्याचा प्रयत्न सर्व भगिनींनी करण्याचा प्रयत्न केला। वस्तुस्थितीमध्ये कुठलंही प्रशिक्षण नसताना फक्त व्हिडिओज बघून त्या ताईंनी काम करण्याचा प्रयत्न केला। मग हे काम करत असताना फक्त ऑनलाईन कामासाठी अंगणवाडी केंद्र आहे का? मग म्हणून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात का? जिथे आरोग्य खात्याला कुठल्या प्रकारचा बेनिफिट नसताना आपल्याकडे हे वर्ग करण्यात आलं, मग या सगळ्या गोष्टींचा अंगणवाडी कर्मचारीवर दुष्परिणाम होत नाही का? तर बघा, त्याच्यात सगळ्यात मोठा दुष्परिणाम जो होतो आहे तो पूर्वशालेय शिक्षणावर। मग पूर्वशालेय शिक्षणावर कुठला दुष्परिणाम होतोय तर बघा, सर्वप्रथम
त्याचा शाळा गळतीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे, कारण की ऑनलाईन हे काम सकाळी आणि संध्याकाळी चालतं आणि ते काम करत असताना मुलांकडे दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळे मुलांचा अंगणवाडी केंद्रामध्ये थांबण्याचा जो कल आहे तो कमी झाला, त्याच्यामुळे शाळा गळतीचं प्रमाण वाढलं. दुसरं जर म्हटलं तर इंग्लिश मीडियम किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये जे मुलांचे प्रवेश आहेत त्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे, कारण की त्यांना असं वाटतं की माझा मुलगा इथं शिकू शकत नाही, माझ्या मुलांना कुठल्या प्रकारचं आनंदी बाल शिक्षण दिलं जात नाही असं पालकांना वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे पालकांचा देखील अंगणवाडी केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आजपर्यंत अंगणवाडीची ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमुळे स्मार्ट ताई बनत होती, त्याच्यामध्ये खूप सारी प्रोग्रेस होत होती, तिने केली देखील, परंतु त्याचा दुष्परिणाम असा झाला की ती स्मार्ट ताई म्हणण्यापेक्षा ती आता मोबाईलवाली ताई म्हणून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा झालेला आहे. हे खूप सारे अजून खूप सारे दुष्परिणाम आहेत, जर तुम्ही सांगायला बसले तर 1 तासाचा व्हिडिओ, परंतु मला माझे फक्त प्रमुख मुद्दे मांडायचे आहेत. आणि हे सगळं करत असताना जर ही योजना आली तर या योजनेचा दुष्परिणाम हा फक्त अंगणवाडी कर्मचारी होणार नाही, तर याचा दुष्परिणाम हा सुपरवायझर मॅडम असतील, CDPO साहेब असतील, अजून आपले याच्यावरचे आपले प्रोजेक्ट अधिकारी असतील, कार्यक्रम अधिकारी, आयुक्त, म्हणजे सगळ्यांना याचा त्रास होणार आहे. मग हा जर आपला त्रास वाचवायचा असेल तर आता मात्र ह्या योजनेला विरोध करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, कारण की जर सोपं काम असेल तर त्या कामासाठी मी व्हिडिओज करत असते, तुम्हाला तुमच्या कामाला मदत व्हावी म्हणून व्हिडिओज करत असते आणि तुम्हाला ते सांगत असते, परंतु हे काम एवढं क्लिष्ट आहे, याच्या माध्यमातून इतकी काठीण्य पातळी आहे, या कामाला वेळीच आपण विरोध जर केला नाही तर भविष्यामध्ये आपल्याला हे काम करावंच लागेल आणि मग त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपल्यासमोर पर्याय राहणार नाही. आणि आता युनियनची देखील भूमिका खूप महत्त्वाची आहे, कारण की वेळ वाढला परंतु मानधन वाढले नाही आणि वेळेच्या संदर्भामध्ये युनियन कुठल्याही प्रकारचं काही करू शकली नाही, परंतु ते माथी मारण्यात आलं, ते करावंच लागत आहे तो टायमिंग. त्यामुळे सर्व जे युनियनचे पदाधिकारी असतील किंवा संघटना असेल, जुन्या नव्या आता जे असतील ते, तर त्यांनी बोलण्यापेक्षा आता कृती करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप सारे बोलत आहेत, खूप सारे बोलतात, बोलवते धनी बोलण्यापेक्षा त्याच्यात तुम्ही करून दाखवा, कारण की आज अंगणवाडी सेविकांचे बळी जायला लागलेत, कारण की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण की ऑनलाईनवर काम करत असताना इतका मोठा प्रेशर असतो, वरून प्रेशर असतो, त्यांच्यावर पण कुठून तरी प्रेशर असतो, त्यांना पण सोपं नाही आणि हे करत असताना त्यांना खूप त्रास होतो आणि त्याचा बळी मात्र अंगणवाडी कर्मचारी होतोय. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर लक्ष फोकस करणं, कारण की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं वालीच कोणी राहिलेलं नाही, तर आता युनियनने मात्र या गोष्टीमध्ये पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे. आणि जो वेळ वाढला तर ते वेळ वाढल्यामुळे एकाकी कुटुंबावर जे चालणारे घरं आहेत, म्हणजे विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित ज्या ताई आहेत, त्यांचं एकट्यावर कुटुंब चालतं. मग एकट्यावर कुटुंब चालतं, जर ती सकाळची 9:30 ते 4 पर्यंत जर ती ताई अटकलेली असेल तर तिने पार्ट टाइम जे ती काम करत असेल, खूप छोटे छोटे व्यवसाय ती करते, तर त्या कामावर देखील तिचा ब्रेक लागलेला आहे. त्याच्यामुळे तिचं तेवढ्या मानधनामध्ये तिचं चरितार्थ चालवणं आताच्या काळामध्ये खूप कठीण होऊन बसलेले. तर या सगळ्यांचा गांभीर्याने विचार युनियनने करावा, कारण की युनियनला वेळोवेळी सांगत आहे की जोपर्यंत तुम्ही पुढाकार घेत नाही तोपर्यंत याच्यात बदल होणार नाही. कारण की आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद शाळेचं ऑनलाईन हजेरी भरण्यासाठी त्यांच्या युनियनने जो प्रतिकार केला तर त्यांचं अजूनही ऑनलाईन होत नाही आणि अंगणवाडीमध्ये छोट्या छोट्या मुलांसाठी ऑनलाईनची हजेरी भरावी लागते, त्यांना फोटो कॅप्चर करावा लागतो, खूप साऱ्या अडचणी असतात. तर आता तरी युनियनने या गोष्टीवर लक्ष द्यावं, कारण की हे जे काम आहे तर हे काम खूप कठीण आहे आणि हे काम माझी ताई करूच शकत नाही, हे मी स्वतः सांगू शकते. कारण की एका ताईला जमेल पण दुसऱ्या ताईला जमणार नाही आणि त्या दुसऱ्या ताईवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून युनियनने आता याच्यामध्ये भाग घेणं खूप महत्त्वाचं आहे. शांत बसून चालणार नाही, तुमचं काम आता आलेलं आहे, तुम्ही तुमचं काम करून दाखवा, हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. कारण की खूप झालं, आता तुमचा पुढाकार असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण एकीकडे बघतो हे सगळ्या गोष्टी होत आहेत. आत्ताच आपण नागपूरला AI आधारित संकल्पनेवर अंगणवाडी केंद्राचा शुभारंभ केला. जर तुम्हाला आनंदी बाल शिक्षणावर आधारित AI वर आधारित जर अंगणवाडी हवी असेल तर ऑनलाईनच्या कामापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मुक्तता करा, म्हणजे उत्तमरित्या अंगणवाडी केंद्र हे अगदी सुशोभित होतील. अंगणवाडी केंद्र आनंदी बाल शिक्षण सारखे दिलं जाईल आणि सगळे प्रायव्हेटचे जाणारे मुलं आमच्या केंद्रातच थांबतील, अशा पद्धतीनं शिक्षण अंगणवाडी केंद्रामध्ये दिलं जाईल. परंतु जोपर्यंत ऑनलाईनचा बटगारा, जोपर्यंत ऑनलाईन कामं जी आहेत ती स्टेबल आहेत पण जास्त प्रमाणात आमच्याकडे येऊ नये, एवढी विनंती मात्र नक्कीच मी शासनाला देखील करेल आणि युनियनला देखील करेल. कारण की दोघांचं काम आहे की तुम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आता काहीतरी तरतूद करावी, त्यांचा विचार करावा, एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. हा विषय सगळ्यांचा आहे,
त्याच्यामुळे ताईंनो हा व्हिडिओ माझ्या जास्तीत जास्त भगिनींपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे, कारण की मी एक अंगणवाडी सेविका आहे. मला तळमळीनं वाटतं की हा विषय खूप गरजेचा आहे, म्हणूनच मी व्हिडिओच्या माध्यमातून घेतला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.